नमस्कार, मी अमृता. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. मंडळी, वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी परदेशात जाण्याचं स्वप्न पाहतात. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची देखील आवश्यकता असते. परदेशातून MBBS केल्यानंतर तुम्ही यशस्वी करिअर देखील घडवू शकतात. कसं ते आज आपण जाणून घेणार आहोत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे परदेशातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर अमित राजकुमार बोराडे. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार, धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर अमित बोराडे फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेसचे संस्थापक आहेत. बोराडे सर स्वतः डॉक्टर असून मेडिकल टुरिझममध्ये त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, याबद्दल ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. याशिवाय सरांना 2018 मध्ये अभिनेत्री सोहा अली खानच्या हस्ते बेस्ट मेडिकल एज्युकेशन सर्व्हिसेस इन महाराष्ट्र, तर 2019 मध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते मोस्ट ट्रस्टेड मेडिकल एज्युकेशन कन्सल्टन्सी फॉर वेस्टर्न इंडिया या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय. याचबरोबर सरांना लीडिंग मेडिकल कन्सल्टन्सी अवॉर्डनं अभिनेता गोविंदाच्या हस्तेही सन्मानित करण्यात आलंय. सरांकडून विद्यार्थ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शन शिबिर आणि कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्याचा फायदा मिळवून अनेक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, आणि याचं श्रेय अर्थात डॉक्टर अमित बोराडे सरांचं आहे. सर, आतापर्यंत खरं तर हजारो विद्यार्थी तुमच्या मार्गदर्शनामुळे परदेशात शिक्षण घेऊ शकलेले, तर त्यामुळे पहिलाच प्रश्न हा असेल की आपल्याकडे असलेल्या या विद्यापीठांचं वैशिष्ट्य काय आहे, वेगळेपण काय आहे? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम TV9च्या टीमला धन्यवाद, हा जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिलाय त्यासाठी. मी प्रश्न विचारला की आपलं वेगळेपण काय. बरेचसे कॉलेजेस बाहेर देशात आता MBBS करतात. प्रत्येक ठिकाणी एज्युकेशन हे कॉमनच आहे, पण त्याशिवाय सर्व्हिसेस काय येतात. तर आपल्याकडे जे काही कॉलेजेस आहे त्यापैकी बऱ्याचशा कॉलेजमध्ये भारतीय शिक्षक किंवा भारताच्या जवळपासचे हिंदी स्पीकिंग कंट्रीजचे शिक्षक आहे. त्यांना एक कम्युनिकेशनसाठी एक कम्युनिकेशनला एक बेटरमेंट भेटते, आणि त्याचमुळे दे कॅन आस्क देअर क्वेश्चन फ्रीली. ते स्वतः त्यांचे प्रश्न फ्रीली विचारू शकतात. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती फी स्ट्रक्चर जे आहेत, फी स्ट्रक्चर आपलं जे सगळ्यात लोवेस्ट त्याची आपण गॅरंटी घेत असतो, कारण आपण ज्याही कॉलेजेस सोबत टायअप केलेला आहे किंवा ज्याही कॉलेजमध्ये आपले स्टुडंट जात असतात त्यांचे फी स्ट्रक्चर कमीच आहे. त्यानंतर कोर्स ड्युरेशन, युजली बाहेर देशात MBBS करणं म्हणजे कोर्सचा ड्युरेशन हा 5 ते 6 वर्ष असतो. काही ठिकाणी जास्तीत जास्त 6च आहे, पण आपल्याकडे जे कॉलेजेस आहेत त्यांचा सर्वांचा जो कोर्स ड्युरेशन आहे दॅट इज 5 years. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय दूतावासातले बरेचसे सेकंड सेक्रेटरी वगैरे हे जे पर्सन्स आहेत, जे दूतावासाचे आपले अम्बॅसिडर वगैरे कोणीही असो, त्यांच्याही युज्युअल व्हिजिट्स आपल्याकडे होत असतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काही जरी लोकल किंवा मग एज्युकेशनल किंवा विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काही जरी प्रॉब्लेम असला तर तो उद्भवतच नाही, किंवा जरी उद्भवला तर तो वेळेत पूर्ण सुधरवला जातो. पाचवी गोष्ट जी आहे ती ही आहे की आपले पॅरेंट्स इझिली व्हिजिट करू शकतात ते कॉलेजला. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलांना इथनं जायचंय, पण जर तुम्ही विचारलं की पालक सोबत जाऊ शकतं का, बराच वेळा नाही असा रिप्लाय येतो. पण आपल्याकडे जेही कॉलेजेस आहे कुठलेच रिस्ट्रिक्शन नसताना पालक तिथे व्हिजिट करू शकतात स्वखर्चावर. आणि सगळ्या प्रकारचे भारतीय फेस्टिवल, भारतीय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रीयन फेस्टिवल, जसं की 19 फेब्रुवारी, 14 एप्रिल, दिवाळी, होळी, हे सगळे तिथे कार्यक्रम केले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना घरची कुठे कमी वाटत नाही किंवा कुठल्या सणासमारंभाची कमी वाटत नाही. आणि जो महत्वाचा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो 3000 पेक्षाही जास्त तिथे विद्यार्थी, त्यापैकी 300 ते 400 विद्यार्थी किंवा त्यापेक्षाही जास्त विद्यार्थी फक्त महाराष्ट्राचे. आणि याच विद्यार्थ्यांचे आपण जर विद्यार्थ्यांना जायचे आणि त्यांनी दिलेल्या नंबरवरच कॉल केला तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट नंबर्सही देत असतो, त्याच विद्यार्थ्यांचे जे जाणार आहे त्यांचे. अगदीच. त्याचबरोबर जे विद्यार्थी पालक आता आपल्याला बघतात आहे त्यांच्याही मनामध्ये आम्हाला आमच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं आहे, मात्र कुठेतरी भीती असते, काहीतरी शंका असतात. तर आता जे प्रेक्षक आपला कार्यक्रम बघतात आहे त्यांच्यासाठी स्क्रीनवर नंबर आहेत. तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात. सर, आपली शिक्षण व्यवस्था किंवा सुरक्षा, जीवनशैली म्हणजेच हॉस्टेल्स असतील, मेस असतील, या संदर्भात देखील अनेक पालकांच्या मनामध्ये प्रश्न असतात की आमचे विद्यार्थी कसे राहतील किंवा जेवण नेमकं कसं असेल, तर याविषयी काय सांगाल?
आता अनेक पालक म्हणण्यापेक्षा सर्वच पालकांचा हा प्रश्न आहे अगदी. की तिथे शिक्षण व्यवस्था, मेस, हॉस्टेल जसं तुम्ही सांगितलं, त्यानंतर सुरक्षा कशी आहे, कारण सुरक्षेचा मोठा प्रश्न हा महाराष्ट्रात पडत असतो. बरोबर. महाराष्ट्रातच नाही, पूर्ण भारतभरातून विद्यार्थ्यांना बाहेर पाठवायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण आहे शिक्षण व्यवस्थेवर बोलूया. शिक्षण व्यवस्थेमध्ये भारतापेक्षा तिथे वर्ष वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. जसं भारतामध्ये फेल झालं का दुसऱ्या वर्षीच आपण परीक्षा देऊ शकतो, तसं तिथे नाही. कारण तिथे असं मानलं जातं, जर विद्यार्थी कुठेतरी नापास होतोय त्यामध्ये मागे फक्त एकच कारण नसतं की त्यांनी अभ्यास नाही केला, त्यामागे हेही कारण असू शकतंय, आजारी पडले विद्यार्थी, किंवा मग घरी काही प्रॉब्लेम असू शकतोय, किंवा पैशाचा काही प्रॉब्लेममुळे फीज नाही भरू शकले, असे कुठलेही कारण उद्भवतात. तर अशा रिझन्समुळे कॉलेज मुलांना सेकंड थर्ड चान्स देत असतं, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे काही प्रॉब्लेम येत नाही. त्यांचं वर्षही वाचतं आणि त्यांचा अभ्यासही होतो आणि त्यांना परीक्षेला दुसरा तिसरा चान्स भेटल्यामुळे पहिल्या चान्सला ते आजारी आहे किंवा काही कारणांमुळे नाही बेटर परफॉर्म करू शकले, तर दुसऱ्या अटेम्प्टला ते करू शकतात. त्याच नंतर सेकंड जी गोष्ट आपण बघितली गेली, शिक्षण व्यवस्थेवरच बोलूया. तिथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असा कुठलाच रूल नाही का तुम्ही आमचा सिलेबस केला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याकडे जो काही सिलेबस आहे तो आपला स्वतःचा भारतीय सिलेबस आहे. पुस्तकही आपले आहेत, जसं बीडी चौरसी याचं पुस्तक भारतामध्ये अनाटमीचं जे वापरलं जातं तेच तिथे वापरलं जातं. केडी त्रिपाठींचं जे वापरलं फार्मकोलॉजीसाठी, किंवा अनेक ऑथर्स आहेत तसे भारतामध्ये, ते सगळे पुस्तकं तिथे वापरले जातात. आणि त्याचबरोबर आता सेकंड जे सुरक्षेचा तुम्ही प्रश्न विचारला, तर सुरक्षेच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट कॅम्पसमध्ये आणि हॉस्टेलमध्ये आणि मेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज अवेलेबल आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. गार्ड्स अवेलेबल आहे, हॉस्टेलला सेपरेट गार्ड्स दिलेले आहे, जेणेकरून हॉस्टेलचे एंट्री आणि एक्झिट वर कंट्रोल करता येईल. त्याचबरोबर टायमिंग जो आहे तो हॉस्टेलचा 6 ते 9 आहे. सकाळी 6च्या अगोदर विद्यार्थी बाहेर नाही पडू शकत, संध्याकाळी 9 नंतर नाही पडू शकत. 8:30च्या आसपास चेकिंग होते, त्यानुसार कोणी विद्यार्थी बाहेर असेल तर आम्हाला इन्फॉर्म केलं जातं किंवा माझ्या स्टाफला इन्फॉर्म केलं जातं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. त्याच नंतर पुढची जर गोष्टी बघितली गेली, जी की अजून महत्वाची आहे, की तुम्ही जीवनशैली तिथली विचारली, तर जीवनशैलीच्या बाबतीत सगळ्यात पहिले खर्च येतो. तर खर्च तिथे हा एकदम आवाक्याचा असतो, की भारतात ज्या गोष्टी भेटतात त्याच तिथे भेटतात आणि आपल्याकडे जे रेट्स आहेत त्याच रेट्स मध्ये भेटतात. म्हणजे फारसा काही फरक येत नाही. म्हणजे 3 ते 4 हजारात पर्सनल एक्सपेन्स, मेस हॉस्टेल जर त्यांचं कन्फर्म आहे विद्यार्थ्यांचं, पर्सनल एक्सपेन्स 3 ते 4 हजाराचा येतो, जो की स्टेशनरी असतो. किंवा कधी मुले जर बाहेर गेले काही फंक्शन साठी, 4 मुलं गेले, बिल त्यांनी डिवाइड करून घेतलं, 1000चं बिल तर 250 याप्रमाणे. तर अशा प्रकारे 3 ते 4 हजाराचा मंथली खर्च येतो. त्यानंतर बघितलं गेलं तर इंडियन सिलेबस, जसं मी सुरुवातीला सांगितलं, अजून बऱ्याचशा गोष्टी, आपलं वेबिनार होणार आहे, दिलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर वेबिनारचा टायमिंग कळवण्यात येईल आणि तिथे आपण सगळ्या गोष्टी सविस्तररित्या सांगणार आहोत. तर टोटल एकंदरीत सुरक्षा, जीवनशैली आणि एज्युकेशनचं ह्या प्रकारे आहे. अगदीच. त्यामुळे आत्ताच तुम्ही जी माहिती दिली आहे त्यानंतर खरं तर पालकांच्या मनातही उत्सुकता असणार आहे की सुरक्षा तर आहे, मात्र ती कशा प्रकारे आहे याबद्दल जर काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेचच सरांच्या नंबरवर संपर्क करून वेबिनार नेमकं कधी होणार आहे हे पाहू शकतात आणि तुमच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही मिळवू शकतात. सर, या सर्व ऍडमिशनच्या प्रक्रियेमध्ये आणि नंतर फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेसचा किती सहभाग असतो आणि आपण कशा प्रकारे यामध्ये भूमिका बजावतात हेही जाणून घ्यायला आवडेल. हा प्रश्न जसं मी सांगितलं की हा अप्रिशिएट करण्यासारखा आहे. बऱ्याच वेळेला पालकांना एकच असतं, ऍडमिशन झालं नंतर काही गरज पडते की नाही पडते. बऱ्याच वेळेला पालक फीसचं एन्क्वायरी वगैरे करताना अशा ठिकाणी कुठेतरी जातात जिथे फक्त ऍडमिशन केल्यानंतर कुठेच लक्ष दिलं जातं. तर मी याचसाठी हे सांगेल की फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेसचा जो रोल असतो तो केअर टेकिंगचा असतो. आपले प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये स्टाफ मेंबर्स आहे, उद्या मुलं आजारी पडले किंवा पासपोर्ट हरवला किंवा काही पासपोर्ट डॅमेज झाला काही कारणांमुळे, किंवा असे जर काही तिथे प्रॉब्लेम्स आले जे की मायनर प्रॉब्लेम्स असतात पण मुलांना ते हेक्टिक करू शकतात, त्यासाठी आपण केअरटेकर ठेवलेले आहे. त्यानंतर हेल्थ रिलेटेड साठी सुद्धा आहे. आणि स्टाफ असल्यामुळे कसं आहे, कन्व्हिनियंट जास्त होऊन जातं, तिथे एक पर्सन भेटतात मुलांना. सारखं इंडियाला फोन करणं किंवा पालकांचेही आम्हाला फार कमी कंप्लेंट्स असतात, कारण प्रॉब्लेम नसला तर कंप्लेंट्सच येणार नाही. दुसरी गोष्ट, फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, जसं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया तिथून आल्यानंतर एक एक्झाम आहे, ती त्यासाठी जो काही गायडन्स
गायडन्स आहे हा पूर्ण आपण करत असतो. त्यानंतर मुलांचे अटेंडन्स, फी स्ट्रक्चर, फीस कोणाची किती जमा आहे, कधी केली पाहिजे, कशी, ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं नियंत्रण असतं. त्यासाठी आता ज्यावेळेस आता किती जबाबदारी, मी आता कसं आहे, तुम्ही ज्यांनाही विचारणार त्यांच्या प्रोडक्ट बद्दल ते चांगलंच सांगणार. अगदी. पण ज्यावेळेस विद्यार्थी दिलेल्या नंबरवर कॉल करतील, त्यांना काही एक्झिस्टिंग जे विद्यार्थी शिकत आहे अशाच विद्यार्थ्यांचे नंबर दिले जातील. ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेल, कुठेही ऍडमिशन घेताना एक गोष्टीची काळजी फारशी घेतली पाहिजे, ती म्हणजे तिथून जाताना त्या व्यक्ती थ्रू कोण कोण गेलेलं आहे आणि ते 1 ते 2 नंबरवर सॅटिस्फाईड होता कामा नये. बरोबर. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मॅक्सिमम टू मॅक्सिमम नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांची सर्व्हिस कशी किंवा आजपर्यंत त्यांनी कसं लक्ष दिलं, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. अगदी. त्याच नंतर अजून जी महत्वाची जी गोष्ट सांगतो, पालकांचं काही जरी रिसिप्ट, इन्कम टॅक्स रिसिप्ट वगैरे ह्या गोष्टींची जी काही गरज पडते याची पूर्ण पूर्तता आपले ऑफिस पर्सन्स करत असतात. माझ्या ऑफिसचा स्टाफ यासाठी तत्पर असतात. तर हेच टोटल आपली जे फ्युचर डॉक्टरचा हा पूर्ण भूमिका यामध्ये असते. अगदीच सर. तर ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की पालकांना कुठेतरी चिंता असते की आपले विद्यार्थी हे परदेशात कशा प्रकारे राहू शकतील आणि त्यांची व्यवस्था सगळी नीट होणार की नाही, तर याबद्दल देखील तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र त्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की परदेशातील डिग्रीची मान्यता आणि तिथून परतल्यानंतर मग भारतात असणाऱ्या परीक्षा याबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये कुठेतरी संभ्रम असतो. तर याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी मान्यतेबद्दल सांगेल. बाहेर बऱ्याच वेळेला काय होतं, पालकांना हा कुठेतरी गैरसमज असतो किंवा ऍटमॉस्फिअर मधनं एक गोष्ट ऐकलेली असते की तिथल्या डिग्रीला मान्यता नाही. तर आपल्याकडे शिकणारे विद्यार्थी, जसं मी अगोदरच्याही प्रश्नाला तेच सांगितलं, शिकणारे विद्यार्थी बरेचसे 15-20 नंबर तुम्हाला भेटतील. त्यांच्याशीही तुम्ही कन्सल्ट करू शकता. त्याचबरोबर आपण डॉक्टरांचे नंबर देऊ शकतो जे ऑलरेडी प्रॅक्टिस करतात ते भारतामध्ये. तर त्यामधनं तुम्हाला मान्यतेचा तर प्रश्न दूर होतो. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं कुठेतरी अशा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतात जिथे अभ्यासक्रम कुठेतरी चुकीचा होत असतो. त्याचमुळे आल्यानंतर ती परीक्षा पास होत नाही आणि ते प्रॅक्टिस करू शकत नाही. तर अशा वेळेला कुठेतरी गैरसमज एक असा केला जातो की तिथल्या डिग्रीला मान्यताच नाहीये. तर आपल्याकडे जे कुठले कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसमध्ये, जसं मी सुरुवातीला सांगितलं, एमसीआयच्या कोचिंग्स अवेलेबल आहे. ते एमसीआयच्या कोचिंग्स अवेलेबल असल्यामुळे विद्यार्थ्यांना एमसीआय पास करणंही सोपं पडतं आणि प्रॅक्टिस करणंही सोपं पडतं आणि इझिली इंडियन डॉक्टर सोबत ते अडॅप्ट होऊ शकतात. दुसरी जी गोष्ट आहे, तिथनं परतल्यानंतर परीक्षेबद्दल, तर ते परीक्षेचा आणि हे आन्सर दॅट इज अप्रॉक्सिमेटली ओके. वन मोर थिंग आय विल लाईक टू टेल यू, मी स्वतःही डॉक्टर आहे, माझंही एमसीआय फर्स्ट अटेम्प्टला झालंय. तर त्यामुळे परीक्षेबद्दल सांगायचं झालं तर मला मुलांना एक्सप्लेन करणं थोडं सोपं पडतं किंवा मुलांनाही गायडन्स करणं सोपं पडतं. त्याचबरोबर आपण ही गॅरंटी घेतो, आपल्या थ्रू जे ऍडमिशन्स घेतात ते मुलं, त्यांचं पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टला एमसीआय होणं पास शक्यच आहे. त्यामध्ये कुठलाच दुसरा हे नाहीये. त्याचे कारण असं कोचिंग सांगितलं, सिलेबस सांगितलं, मी स्वतः डॉक्टर आहे, त्याचबरोबर आपले बरेचसे डॉक्टरही प्रॅक्टिस करतात. ते आपण भारतातलेही बरेचसे एम्स किंवा काही कोचिंगचे असे काही प्रोफेसर्स जे तिथे इन्व्हाइट करत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना तोही एक फायदा होत असतो त्याही गोष्टीचा. आणि त्याच व्यतिरिक्त दॅट्स इट. आणि वेबिनार्स तर आहेच आपले. वेबिनार्स बद्दल जर सांगायचं झालं, अगेन दे कॅन कॉल अँड दे कॅन कलेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन, जसं टायमाचा अभाव असतो. नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आज आपण परदेशातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया या विषयावर डॉक्टर अमित बोराडे यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहोत. तर सर, आतापर्यंत तुम्ही सांगितलं की परदेशात विद्यार्थी शिकायला गेल्यानंतर पालकांनाही काळजी असते आणि त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सोयी सुविधा मिळतात, अभ्यासक्रम कसा असतो, जीवनशैली बदललेली असली तरी देखील संपूर्ण काळजी घेतली जाते, याबद्दल तर तुम्ही माहिती दिली. मात्र आता काही विद्यापीठ आहेत, एकंदरीतच या विद्यापीठांमध्ये ऍडमिशन्स कसं घेतलं जातं, पात्रता आणि निकष काय आहेत याचीही विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे. तर याबद्दल काय सांगाल? आपल्याकडे जे काही विद्यापीठ आहे त्याबद्दल मी एकच गोष्ट सांगाल सर्वात पहिले, की हे सर्व विद्यापीठांचे ऍडमिशन हे लिमिटेड टाइम पिरियड साठी असतात. जसे मी अगोदरच्याही प्रश्नांमध्ये सांगितलं, शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे नंबर, मग डॉक्टरच्या नंबर. आता तुम्ही अजून एक नवीन गोष्ट सांगतोय, ज्या वेळेला विद्यार्थी कॉन्टॅक्ट करणार त्यांच्यासोबत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांना नंबर्स दिले जातील, जे त्यांच्या रिजनचे असू शकतात, त्यांच्याच एरियामधले असू शकतात ते. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून सोपं पडतात गोष्टी, की सोबत कोण जाणार आहे. कधी ऍडमिशन घेतलं पाहिजे, तर नीटच्या रिझल्टच्या अगोदर ऍडमिशन घेतलं पाहिजे. ते का?
त्याचेही कारण सांगतो. बरेचसे चांगले कॉलेजेस जे आहे ते ज्या विद्यार्थ्यांना माहिती किंवा नॉलेज आहे ते अगोदर सीट बुक करून घेतात आणि त्यामुळे त्यांना फ्युचरमध्ये कुठल्याही गोष्टीला अडचणीला सामोरं नाही जावं लागत. पण तिथेच बाकीचे विद्यार्थी ते इंटरनेटवर रिसर्च करतात किंवा मग बऱ्याच गोष्टींना फार वेळ लागतो आणि चांगले कॉलेजेस सगळे बुक होऊन जातात तेवढ्याच वेळात. आता नीटचा रिझल्ट नाही लागला आणि हे ऍडमिशन कसे काय घेतात हे कॉलेज? त्याचं उत्तर जर सांगायला झालं, ह्या कॉलेजेसमध्ये रिफंडेबल बेसिसला बरेचसे ऍडमिशन होत असतात. रिफंडेबल बेसिसला कसे होत असतात तेही मी सांगतो. जर नीट मध्ये विद्यार्थी क्वालिफाय नाही झाले किंवा त्यांना स्कोर बराच आला ज्यामध्ये ते भारतातही सीट घेऊ शकतात, अशा कंडिशन मध्ये जे नॉमिनल चार्जेस असतात बरेचसे कमीच असतात. ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर त्याबद्दल नॉलेज भेटेल. ते चार्जेस तुम्हाला रिफंड होतात. आणि या व्यतिरिक्त मग आणि ज्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला काय होतं, 90% 99% विद्यार्थ्यांना रिफंड करण्याची गरज पडत नाही, ते जातातच. कारण बऱ्याच वेळेला 5 वर्षाचं ड्युरेशन कॉलेज कुठेच नाहीये आणि असेल तरी फार कमी कॉलेजेस आहे. तर अशा कॉलेजेसला सीट कमी असल्यामुळे प्रत्येक कॉलेज 5 जरी कॉलेज पकडले 500 सीट्स आणि भारतात विद्यार्थी 15 लाख नीट देतात. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये बघायला गेलं तर कॉम्पिटिशन मध्ये कुठेतरी सज्ज व्हायचं आहे, तर ऍक्शन क्विकलीच असली पाहिजे, ते गरजेचंच आहे. तर दॅट इज द थिंग. आणि पात्रता जी आहे मी त्यावर येतो. नीट मध्ये क्वालिफाईंग मार्क्स पाहिजे, जे की मी आताही सांगितलं. त्याचबरोबर पीसीबी मध्ये रिझर्व्ह कॅटेगरीला, कुठलीही रिझर्व्ह कॅटेगरी 40% म्हणजे 300 पैकी 120 मार्कांच्या पुढे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये. ओपन कॅटेगरीला 50% म्हणजे 150 मार्कांच्या पुढे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या 3 विषयांमध्ये फक्त हीच पात्रता आहे. त्या व्यतिरिक्त काहीच पात्रता नाही. ह्या 2 पात्रता सोडलं तर पीसीबी आणि नीट, दॅट इज द थिंग. येस. अगदीच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी खरं तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये. विषय कोणते असणार आहे, परीक्षा कशा स्वरूपाची असणार आहे आणि पात्रता काय असणार आहे याबद्दल देखील सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, आपण ही माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात साधारण खर्च आणि ही प्रोसेस नेमकी कशी असेल याबद्दलही उत्सुकता निर्माण झाली असणारच आहे. याबद्दल काय सांगाल? ह्या प्रश्नासाठीही धन्यवाद. कारण बऱ्याच वेळेला फीस खूप जास्त असेल असा विचार करून पालक कॉन्टॅक्टच नाही करत बऱ्याच वेळेला. तर हेच सांगायचं झालं तर कॉलेजच्या ज्या फीज आहेत 3.5 लाख पर इयरचे ही कॉलेजेस आहेत. तुम्ही कॉल म्हणजे पालकांनी कॉल केल्यानंतर ते अवेलेबल असतील नसतील ती नंतरची गोष्ट आहे. पण 3.5-4 लाख पर इयर पासूनचे कॉलेज, पहिल्या वर्षाला थोडा खर्च जास्त येतो, तो अप्रॉक्सिमेटली 5-6 लाखाच्या आसपास येतो. पण दुसऱ्या वर्षापासून जो काही खर्च आहे तो 3 ते 3.5 लाखामध्ये येतो. म्हणजे टोटल एमबीबीएस ची 5 वर्षाची जर कॉस्ट बघितली ती 20 लाखाच्याच आसपास येते आणि जी भारतापेक्षा फारच कमी. आणि प्रोसेसचं बघायला गेलं तर एक नॉर्मली स्कॅन डॉक्युमेंट्स पाठवायचे असतात मुलांना. ओरिजिनल कॉपीज सध्या परिस्थितीला द्यायच्या नसतात. ज्यावेळेस त्यांचं कन्फर्मेशन होतं त्यावेळेस त्यांना ओरिजिनल सबमिट करायला लागतात. त्याचबरोबर स्कॅन कॉपीज सबमिट केल्यानंतर नॉमिनल जी काही प्रोसेसिंग चार्जेस येते आणि त्यानंतर विद्यार्थी नीटच्या रिझल्ट नंतरही ठरवू शकतात की पुढे कसा काय मार्ग, म्हणजे रिफंड करायचे पैसे की पुढे जायचंय त्या गोष्टींसाठी. आणि कॉलेजेस ओपनिंगच्या जे डेट कॉलेजने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे, नोव्हेंबर पासून ते ऑनलाईन क्लासेस चालू करणार आहे. त्याच नंतर ते डिसेंबर एंड किंवा जानेवारी पासून ऑफलाईन क्लास, म्हणजे मुलं इथनं फ्लाय करून डायरेक्टली जाणार आहे तिथे. तर जसं कॉलेजने डिसाईड केलेलं आहे, कॉलेजलाही कुठेतरी ऍडमिशन बरेचसे चालू आहे म्हणून त्यांनी त्यांच्या डेट्स आउट केलेलं आहे, जे कॉलेज स्टार्टिंगच्या डेट आहे. तर त्याबद्दल अजून जी माहिती आहे ती मुलांना ऑफिसला भेटेल किंवा मग आमचे कन्सल्टंट त्यांना पूर्णपणे मदत करतील किंवा जे शिकत असलेले विद्यार्थी करतील, शिकलेले विद्यार्थी करतील आणि सोबत जाणारे विद्यार्थी त्या बाबतीत बरीचशी माहिती देतील. अगदीच, अगदीच. त्याच्यामुळे खरं तर परीक्षा आणि त्यानंतर फी किती असेल याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात किंवा काही वेळेला विद्यार्थी घाबरतात की आम्हाला उच्च शिक्षण घ्यायचंय मात्र फी अधिक असू शकते आणि त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. मात्र या संदर्भात देखील सर तुम्ही माहिती दिलेली आहे, योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. जाता जाता मला हेच विचारायला आवडेल की विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचंय, वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांना आपलं करिअर घडवायचंय, पण कुठेतरी मला हे जमेल की नाही किंवा विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक निर्माण होणं, त्यांना आत्मविश्वास देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशा विद्यार्थ्यांना जे इच्छुक आहेत, ज्यांना आपल्याशीही संपर्क साधायचा आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? सर्वात महत्वाची गोष्ट हे तुम्ही जे सांगितलं मोटिवेशन, हे फार गरजेचं आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल, नीटची जी काल परीक्षा दिलेली आहे त्यांनी 13 तारखेला, त्यावर मी एकच गोष्ट सांगेल, हे तुमचं करिअर डिसाईड नाही करत. कुठल्याही विद्यार्थ्यांना ज्यांना जास्त स्कोर होतोय त्यांना अभिनंदन, किंवा ज्यांना वाटतंय कमी स्कोर येणार आहे त्यांनाही एक गोष्ट मी सांगू इच्छितो, तुम्ही डॉक्टर होऊ शकतात. बऱ्याच वेळेला स्कोरिंगमुळे मुलं घाबरतात की स्कोर कमी आला आणि मी डॉक्टर होऊ शकेल की नाही. तर त्यासाठी मी स्वतःही करिअर काउन्सिलिंगचे बरेचसे प्रोग्राम केलेले. मी पहिली गोष्ट तुम्हाला एकच सांगू इच्छितो, बॅक बेंचर्स
सदैव पुढेच असतात बरेचसे. आता हिस्ट्रीमध्ये जरी बघितलं बरेचसे लोक बॅक बेंचर्स होते, त्याचा असा अर्थ नाही फ्रंट अगदीच. बेंचर नाही राहायचं. फ्रंट बेंचरही बरेचसे हुशार असतात, पण त्या क्रिएटिव्ह जर तुम्हाला व्हायचंय तुम्ही कधीही होऊ शकतात. एक अगदीच. नीटचा रिझल्ट किंवा एक 12वीचा रिझल्ट तुमचं करिअर नाही ठरवणार. तर अगदीच. त्यामुळे अगदीच. विद्यार्थ्यांनी निश्चिंत होऊन कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑप्शन एकच ठेवलं पाहिजे, एमबीबीएस तर एमबीबीएसच. त्यामध्ये हं. जर ऑप्शन ठेवलं दुसरं, तर बऱ्याच वेळेला डायव्हर्जन ड्रीमला तयार होता किंवा अगदीच. एमला डायव्हर्जन तयार होतात. अगदीच. त्यामुळे माझ्याकडे बरेचसे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी येतात त्यांना अगदीच. एमबीबीएसच करायचंय. अगदीच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी येस. मनामध्ये काय व्हायचंय हे ठरवल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि योग्य दिशा दाखवण्यासाठी तुम्ही मार्गदर्शक म्हणून आहातच. खूप नक्कीच, खूप नक्कीच. धन्यवाद. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आज तुम्ही विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर पालकांना दिलेली आहे. विद्यार्थ्यांना आपलं यशस्वी भवितव्य घडवण्यासाठी ही माहिती नक्कीच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि ही महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. धन्यवाद मॅम.